दलाच्या इतिहासातील अतिशय आनंदाचा क्षण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनुभवायला मिळाला। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास 28 आलिशान चारचाकी वाहनांचा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा शिर्डीत संपन्न झाला। या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार विखे म्हणाले की शासनाचा भर केवळ वाहने देण्यावर नसून पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानांचा प्रश्न सोडवण्यावरही आहे। अहिल्यानगर शहरात 322 कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थान संकुलाचं काम हाती घेण्यात आलं आहे। तसेच सायबर गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून उपविभागीय स्तरावरही अत्याधुनिक कमांड सेंटर उभारणे आवश्यक आहे। समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास मदतीसाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगर अध्यक्ष जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थित होते। आपण 43 4 फोर व्हीलर्स आणि 75 मोटरसायकल दिल्या होत्या गेल्या वर्षी आपण पोलीस दलाला, आणि आता आपण वाटतो 28 फोर व्हीलर देतोय। म्हणजे आधुनिकीकरणाकरता जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तो आपला करण्याचा प्रयत्न आहे। त्यानंतर गुन्हेगारीचं स्वरूप बदललेलं आहे। आपण ज्यावेळी .303 गन वापरायचो, बंदूक वापरायचो, त्यावेळी गुन्हेगारांकडे ऑटोमॅटिक वेपन झाले होते। किती वर्ष आम्ही ते .303 बंदूक पाहायचो, ते भरायला लोड करायला, तोपर्यंत गुन्हेगाराकडे असणारी साधनं, त्याच्याकडे असणारी, त्याच्यातून तो सापडत नव्हता। हळू आता पोलीस दलामध्ये आधुनिकीकरण आलं। मला या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ते मागच्या काळात गृहमंत्री होते, आता गृहमंत्री आहेत, आणि त्यांनी घेतलेला पुढाकार यामुळेच आज पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण या ठिकाणी येत आहे। याचा मला विशेष तरी उल्लेख केला पाहिजे। याचा उल्लेख वागचौरे साहेबांनी केला की पोलीस हाऊसिंग हे अतिशय म्हणजे अनुलिखित असं काम त्या पोलीस हाऊसिंगचं होतं। म्हणजे एखाद्या डीजीला कुठे ट्रान्सफर करायचं असेल, नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट डीजी हाऊसिंगला जाऊ देतात, अशी काही वर्षापूर्वीची अवस्था होती, काही काम नव्हतं। मान्य देवेंद्रजी आल्यानंतर मला आठवतं मी ज्यावेळी राहता पोलीस स्टेशनच्या त्यात आपण बीओटी तत्व विकसित करू असा प्रस्ताव दिला। मला ते म्हटले, पाटील साहेब आवश्यकता नाही बीओटीची, आपण पोलीस हाऊसिंग मार्फत करू। पण म्हटलं पोलीस हाऊसिंग मध्ये काही नाही म्हटलं साहेब। तर मला सांगायला आनंद होतो की आपण ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशन बांधलंय ते पहिल्या टप्प्यात नव्हतं। मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, आणि म्हणून हे आज शिर्डीचं जे एवढं पोलीस स्टेशन क्वार्टर्स उभे राहिले हे सुद्धा माननीय देवेंद्रजींनी दिलेल्या परवानगीमुळे हे शक्य झालं। एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ क्वार्टर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही। आणि नगरची अवस्था काय आहे, नगरचे पोलीस क्वार्टरची अवस्था अशी आहे, आता घेतलं आपण मोठं कॉम्प्लेक्स बांधायला घेतलाय, पण त्या मी पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली, जिथे पोलीस क्वार्टर आहेत त्या जागा पोलीसच्या नावावर नव्हत्या, वस्तुस्थिती होती, रेकॉर्डच नव्हतं। मग कलेक्टरला सांगून आपण ते आता रेकॉर्ड पोलीस दलाच्या नावावर केलं, आणि मग आता त्या किती आपण खर्च करतो, पहिल्या टप्प्यामध्ये 322 क्वार्टर बांधायला घेतलेले आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी अशी अवस्था होती। जिल्ह्याच्या अगोदर शिर्डीत क्वार्टर झाले। पहिल्यांदा मला वाटतं 95-96ला ज्यावेळी युती सरकार आलं, गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते, त्यावेळी पहिलं ग्रामीण भागाचं पोलीस स्टेशन क्वार्टर सहित रोडलं झालं। आता ते आता परत त्याचं रिनोव्हेशन आलं, ते नवीन क्वार्टर बांधावं लागतील जुने पाडून। तात्पर्य एवढं की पोलीस हाऊसिंगचं काम इतकं मोठ्या प्रमाणात आता सुरू झालंय
आपल्या राहत्याची पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर्स आता 7 मजली इमारत होती. एखाद्या तालुका ठिकाणी पोलीस क्वार्टर 7 मजली असणे कोण अभिप्रेत नाहीये. त्या लिफ्ट वगैरे सगळ्या आहेत. तर राहता पोलीस क्वार्टर सुद्धा अवस्था पण बिकट होती. नावाला क्वार्टर होते, निम्मे पोलीस बाहेरच राहायचे. तर सुद्धा कारण अहोरात्रपणे काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना, कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक सुरक्षित जीवन जगता यावं, चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, त्या दृष्टीने जे आधुनिकरण आपल्या पोलीस खात्यात मागच्या काही 7 वर्षात झालं ते केवळ फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आता ट्रेनिंग आधुनिक शस्त्र उपलब्ध होत आहेत. अजूनही ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर म्हणजे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत. पूर्वी तशी व्यवस्था नव्हती. 95, 96, 97 पूर्वी मोबाईल नव्हतं. 2000 नंतर इंटरनेट आलं. मग गुन्हेगारी स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं. इंटरनेटचा वापर झाला, सुरू झाला. मला एक गृहस्थ भेटले 2-3 महिन्यापूर्वी. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे, तो रशियामध्ये सेटल झालेला आहे. आणि रशियामध्ये एक जे शहर आहे ते जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. कशा करता सगळ्या जगातलं इंटरनेट जे हॅकिंग होतं त्याचं हॅकिंग सेंटर ते. आज कोट्यवधी रुपये लोकांच्या बँकेतून एका मिनिटात काढले जातात. तर कोणाला परवानगी नाहीये. हा गेले 7-8 वर्ष काम करतोय रशियामध्ये, म्हणून त्याला संधी मिळाली. त्याला त्या ठिकाणी आतमध्ये जायला परवानगी मिळाली. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे. त्याला म्हणलं आमच्या राज्य सरकारकडे काय येते सल्लागार म्हणून. हे जे हॅकिंगचे गुन्हे होत आहेत, मोठ्या प्रमाणात इंटरनेट फ्रॉड तयार होतो, तर त्या दृष्टीने त्याचं काम हॅकिंग थांबवण्याचं नाही आहे. हा प्रश्न तात्पर्य काय आहे की जे कोणत्या दिशेने चाललंय, किती प्रकल्पता आहे या सगळ्या विषयामध्ये. गुन्हेगार सुद्धा किती सरसवलेला आहे. आणि या सगळ्या आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये आपण, मला वाटतं आता मध्ये राकेश ओला साहेब असताना आपण एक कमांड सेंटर तयार केलं होतं एसपी कार्यालयामध्ये. माझी कल्पना आहे की आता सगळ्या पोलीस स्टेशनला किंवा DYSP कार्यालयापर्यंत एक कमांड सेंटर तयार झालं पाहिजे. ऍडिशनल एसपी आणि कमांडसाठी DYSP कार्यालयामध्ये कमांड सेंटर झालं तर गुन्हेगारी शोधण्यामध्ये लोकांना मदत होईल. आपण सगळे शहर आता CCTVने जोडतो. यावर्षी सगळ्या निधी आम्ही आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी CCTV जोडण्यासाठी आता विद्यार्थी निर्णय केलेला आहे. त्यामुळं आता शिर्डीमध्ये काही काम झाले मला वाटतं. संस्थांनी सुद्धा जरा पुढे संस्थांनी सुद्धा त्यांच्या भागात तर CCTV काम करावं, किंवा शिर्डी नगरपालिका आणि संस्थांनी एकत्र बसून शिर्डीच्या सगळ्या CCTVचा एक कार्यक्रम पूर्ण करावा. CCTV मुळे गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात तर अडकावलेला आहे. परंतु आता ते CCTV सुद्धा तात्पुरते बंद करून गुन्हेगारी करण्याची नवीन पद्धत सुरू झाली. ते हे करतात, ते कॅमेरा होल्ड करतात. दिसतो कॅमेरा चालू आहे, पण तोच पिक्चर दिसतोय तासभर सुद्धा, हालचाल नाही त्यामध्ये. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता मला वाटतं हे कमांड सेंटर या सगळ्या ठिकाणी जर सुरू झालं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. आज खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मुख्य हायवेवर आहे. आता हा एक मुख्य हायवे झाला. हा दिल्ली बँगलोरचा कनेक्टिंग रोड आहे. आता हा नॅशनल हायवे झालेला आहे. तुमचा चेन्नई सुरत आता आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे. समृद्धी काही प्रमाणात आपल्या जिल्ह्यातून टच झालेला आहे. नवीन जो ग्रीन कॉरिडॉर येतो आता संभाजीनगरहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस वे, तो सुद्धा आपल्या जिल्ह्यातून चाललेला आहे. हे सगळा विचार करताना
थोडा वेग सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तेवढा देता आला पाहिजे. एखादी घटना घडली तर तात्काळ त्या ठिकाणी जाण्याच्या करता या सगळ्या साधनांचा उपयोग होणार आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमामुळे आणखीन काही साधनं लागली खारगे साहेब आम्हाला सांगा, आणखी निधी देऊ. पहिल्यांदा आपण बिबटे वाढल्यामुळं यावर्षी आता मागच्या महिन्यात 9 कोटी रुपये दिले वन खात्याला. आणखीन 2 कोटी देतोय आम्ही या महिन्यामध्ये. जो आपण 400 पिंजरे घेतले, थर्मल कॅमेरे घेतले जे रात्री चालतात, थर्मल ड्रोन घेतले की जे रात्री बिबट्या ट्रॅकिंग करू शकतात, सेन्सर आहे त्याला. रेस्क्यू व्हॅन घेतल्या 22, त्यांना 22 व्हॅन दिल्या आपण म्हणजे पकडल्यानंतर त्या न्यायच्या. आता आपण निजानेश्वर जवळ पर्यटन मोठ्या प्रमाणात पर्यटन चांगलं केलं तिथं निजानेश्वरला. तर त्या बाजूला त्या गोरक्षणाच्या डोंगराची 150 हेक्टर जमीन आहे, ती आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो. म्हणजे जेवढी 200 बिबटी तिथं मोकळे राहू शकतील. कारण सगळं कंपाऊंड आपण त्याला करतो. आज मला नगर 2-3 ठिकाणी आपण जिल्ह्यात करतो रेस्क्यू सेंटर. म्हणजे ते 700-800 बिबटी जरी त्या ठिकाणी मोकळे फिरतील. आपल्यातल्या लोकांनी काही गडबड जर झाली भोगडी दाखवायची, रेस्क्यू सेंटर काढू तुला. पण आज ते राज्याचा पहिला प्रयोग होणार आहे. अशा प्रकारचे 200 त्याचे रेस्क्यू सेंटर झाले. म्हणून एक मोठी समस्या आपल्या समोर मिळालेली. वन खात्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग नव्हतं. ते बिबट्याला घाबरून तिकडे बिबट्या बाजूला ते ह्या बाजूला जायची बसली. त्यानंतर ते माणसाची होती जीवाला भीतच कोणती. आता ते आपण ट्रँक्युलायझर गन दिल्या, ते गन सुद्धा जे मिळतात ट्रँक्युलायझर त्याला प्रशुद्ध करण्याचं, भारतात मिळत नाही का? आपण जे आता गन आणल्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळे अमेरिकन बनवल्यात. अमेरिकन मेड गन्स आहे सगळ्यात. आपल्याला आपल्याकडे तशा प्रकारच्या आपण लावतो ट्रँक्युलायझर इंजेक्शन लावतो ते मारतो, ते लागलं की तो बिबट्या बेशुद्ध पडतो. पण ते गन्स आपल्याकडे 2च आहे आता. तर आणखीन त्यांना म्हटलं तुम्ही गन्स इम्पोर्ट करा. त्या ठिकाणी आपल्याला त्याची आवश्यकता आहे. म्हणून काळानुरूप सगळ्या परिस्थिती बदलतात. तर म्हणजे आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात खारगे साहेब आपल्या जिल्ह्यात नाव फार बदनाम झालेला आहे. एक ग्रोमोर आहे शिर्डीचं, तुमचं सिस्पी आहे पारनेर तालुक्यातलं, शेवगावचं क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे, क्लासिक काहीतरी श्रीगोंद्याचं आहे. परत एक धाडस जे वाढलंय लोकांचं. म्हणजे मला त्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे. ते 4 दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात. परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करून ही लोक जी गेलेली आहेत, शेवटी यांना आपल्याला आता रोखता आलं नाही, ही प्रवृत्ती थांबवता आली नाही, त्याच्यावर कारवाई करता नाही आली, तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश आहे की इतक्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली, कारवाई होते, मग आम्ही काही लोक आणखीन त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. सिस्पीमध्ये 2000 कोटीचा घोटाळा, मोठा पुढारी अडकलेला आहे त्यामध्ये. त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही, अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात आलेली आहे. मागे एक जण उपोषणाला बसला एखाद्या, त्यावेळेला तुमचे पोलीस अधिकारी घाबरतात, आपल्याकडे कोणतरी उपोषणाला बसत. उपोषण आपण घाबरत काय कारण आहे? आपण जर केलं काही, आपली काही चूक नाही आहे, तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाही? हा खरा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणून मला या निमित्तानं माननीय SP साहेबांना आणि इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि कर्मचाऱ्यांना की आपल्या जिल्ह्याला भूषण नाही आहे. आर्थिक गुन्हेगारीची फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही, आरोपी मिळत नाही. 6-6 महिने आपली एन्क्वायरी चालू आहे. हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला भूषण नाही आहे. माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला कोणी आरोपीला पाठीशी घालत नाही. लक्षात घ्या, आर्थिक गुन्हेगारी एकदम वाढली. आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा, त्या अजून कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी.
काय दुर्दैवाने गोळीबार झाला, कोण लोक हजर होते जर तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते, कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते काही लोक. बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला, आम्ही काही थांबणार का नाही. मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधना पाहिजे, आम्ही सगळे जायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. घारगे साहेब, माहिती मला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतो, पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो, हा पैसा कुठे जातो, हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो, आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या सुजयच्या निवडणुकीचा माझा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे, तीच नेवासा आहे, आणि ते परिणाम आमच्या शिर्डीवर झालेला. बोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोणला माझी ते विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होते, आपण चर्चा होते, पण ते गुन्हेगार जर समाजात असतील तुम्ही करणार का. मला आश्चर्य वाटलं, एक जर्मन बेकरीचा आरोपी, त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय. देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात, म्हणजे लोक त्याच्या दिशेत हजर राहतात. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये. आणि ते लांगण चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करता. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. हे धाडस काय वाढलं, कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माहिती मला विनंती आहे, जाहीरपणे मुद्दा बोलतोय, कोणाला काय वाटते मला चिंता नाही, पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्सचा सगळ्यात मोठा धोका आहे. काय चाललं ड्रग्स, म्हणजे वाराज रोज कुठे ड्रग्स मिळतात अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी कधी माझ्या शर्मणे खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही. मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो, अधिकाऱ्यांची, एसपी साहेबांची. तेव्हा तरी मला वाटतंय बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला, आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो, मला जी काही साधनं पाहिजे असतील, यंत्रणा पाहिजे असतील, आमच्याकडून काय मदत पाहिजे असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागेल आणखीन काही निधी पाहिजे असेल, मी द्यायला तयार आहे. 5 कोटी लागू, 10 कोटी लागू, 20 कोटी रुपये लागू, जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार आहे. आणि ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मी मला राहावं नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या अंत्यविधी लोक हजर राहतात, काय चाललंय ते, आपण कोणत्या दिशेला आपण निघालेला. म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. पण एकदा मी आपल्याला आणि आपल्या सर्व पोलीस दलाला त्या पोलीस दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. श्रीगोंदा पोलीस स्टेशनची म्हणजे एक वर्क ऑर्डर झालेली आहे. श्रीरामपूर पोलीस स्टेशनचं नवीन घ्यायचं जे काम मंजूर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं नवीन पोलीस स्टेशन पुढच्या एक साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी सगळे पोलीस स्टेशन आपल्याला अहिल्यानगरमध्ये नवीन बघायला मिळतील. आता काय असतो की निधी अपुरा असतो, म्हणजे काय की हा सगळा हाऊसिंग कडनं निधी
पूर्ण महाराष्ट्रभर जात असतो, परंतु आणि प्रत्येक जिल्ह्याला 1 किंवा 2 पोलीस स्टेशन किंवा हाऊसिंग मध्ये ह्या गोष्टी मिळत असतात. परंतु म्हणजे आम्ही म्हणेन की अहिल्यानगर मध्ये आम्ही लकी आहोत की अनेक पोलीस स्टेशन जे आहेत तर ती मार्गी लागलेली आहेत. त्या दृष्टीने मी नामदार साहेबांचे पुन्हा एकदा खूप खूप म्हणजे त्यांना धन्यवाद देतो आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. या निमित्तानं सर आपण आलेले आहेत आणि आपल्या शुभ हस्तेच आम्ही हे लोकार्पण करतोय. खरं तर म्हणजे लोकार्पणाचा हा कार्यक्रम इकडे म्हणजे ठेवण्याचा आणखी एक पण हा उद्देश हा पण होता की आता तिकडे शहरामध्ये आचारसंहिता पण चालू आहे, परत जिल्हा परिषदेची पण आचारसंहिता येऊ शकते आणि ह्या आलेल्या गाड्या आहेत ह्या लवकरात लवकर जनतेच्या कामी येणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही हा थोडासा धावपळीमध्ये हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. आपण सर्वजण आले, आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.